श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। स्वामी माझे गुरु या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर काल होती गुरुपौर्णिमा। तुम्हा लोकांची सर्वांची आणि स्वामी भक्तांची गुरुपौर्णिमा ही खूप छानपैकी साजरी केली असेल, स्वामींची भरपूर सेवा केली असेल आणि मी सुद्धा गुरुपौर्णिमा खूप छानपैकी साजरी केली। गुरुपौर्णिमा ही माझ्यासाठी दिवाळीच आणि दिवाळीसारखीच मी ती साजरी केली। सर्वप्रथम मी दारासमोर मोठी अशी सुबक रांगोळी काढली आणि मग उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं आणि फुलांनी सजावट केली आणि मग मी स्वामींचा फोटोला पुसून काढलं, कारण माझ्याकडे स्वामींची मूर्ती नसल्यामुळे मी स्वामींचे फोटोचीच पूजा करते। पण सर्वप्रथम मी स्वामींचा फोटो स्वच्छ पाण्याने पुसून काढलं आणि मग हिना अत्तर लावले आणि स्वामींना चाफ्याची फुलं खूप आवडतात म्हणून मी त्यांना चाफ्याची फुलं अर्पण केली। झेंडूच्या फुलांचा हार घातला आणि तुपाचा दिवा लावून, धूप लावून, अगरबत्ती लावून स्वामींची अशी छानपैकी पूजा केली। स्वामींची पूजा झाल्यावरती मी स्वामींच्या सेवेला बसली। स्वामींची सेवा मी काय केली तर मी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण केलं, म्हणजे 1 ते 21 अध्याय याचं मी पठण केलं आणि स्वामी समर्थांची जपमाळ ही मी 11 वेळा म्हटले आणि तारक मंत्रचा पठण केले। तुम्हीसुद्धा स्वामींची खूप सारी सेवा केली असेल, पण मी गुरुपौर्णिमेला एवढीच सेवा केली। जेवढी आपण सेवा करतो तेवढी स्वामींना ते आवडते, पण मला जेवढं जमलं मी तेवढीच सेवा केली आणि स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी मी स्वामींचे आवडीचे पदार्थ बनवले, जसं बेसनचे लाडू आणि डाळ भात, 3 प्रकारच्या भाज्या आणि कांदा भजी हे स्वामींना मी नैवेद्य दाखवले। स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर मी स्वामींची मनापासून आरती केली। आरतीसुद्धा एवढी छान पार पडली की जसं मला स्वामी समोर दिसत होते असं मला भास होत होता। आणि मग स्वामींची आरती झाल्यावर आम्ही थोड्या तासानंतर स्वामींच्या मठात गेलो। तुम्ही ब्लॉगमध्ये माझं बघितलंच असेल का मी स्वामींच्या मठात गेलो, कारण आमच्या घरापासून स्वामींचं मठ हे 1 ते अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर आहे, म्हणून आम्ही सगळी पूर्ण फॅमिली स्वामींच्या मठात गेलो। स्वामींच्या मठामध्ये खूप गर्दी होती, पण गर्दीमध्ये आणि राहणं हे सुद्धा आपल्यासाठी एक परीक्षाच असते। जर आपण ही परीक्षा पार केली तर आपल्याला खूप मनापासून आपली सेवा केल्यासारखी वाटते आणि रांगेमध्ये उभं राहताना आपल्याला काहीही वाटत नाही। एवढं सुंदर स्वामींचं दर्शन होते। आणि जेव्हा स्वामींच्या मठात गेलो, एवढी सुंदर स्वामींच्या मूर्तीला सजवलेलं फुलाहारांनी, म्हणजे मन भारावून टाकणारं एवढं स्वामींची सुंदर सुबक म्हणजे सजवलेलं होतं। स्वामींच्या मठात आम्ही जाऊन आलो, मग तिकडून आम्ही दत्ताच्या देवळात गेलो। दत्ताच्या देवळातसुद्धा आम्ही दर्शन घेतलं। नंतर तिकडनं आम्ही आमच्या घरी आलो आणि परत संध्याकाळी स्वामींची आम्ही पूजा केली। त्या तऱ्हेने आम्ही स्वामींची सेवा केली आणि अशा प्रकारे आमची गुरुपौर्णिमा साजरी झाली। तुमची गुरुपौर्णिमा कशी साजरी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही काय काय सेवा केली हे सुद्धा मला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।